बघा इकडे साक्षी चपात्या करते आणि प्रियांका दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं प्रियांका अशी सोफ्यावर बसली. नमस्कार मित्रांनो, तर मी आहे प्रियांका आणि कोकण कन्या मालवणी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. सो मी आता नॉर्मल एक रुटीन ब्लॉग बनवला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आम्ही कुर्ले बनवलं कुर्ले. सो तुमका पण मी आता नवीन नवीन ब्लॉग असेच पुढे देत राहतले. सो तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, खूप सारे कमेंट करा, फॉलो करा आणि सगळीकडे शेअर करा. सो चला आपण आता बघूया. अक्षयच्या मावशीकडे गेलेलो ना तेव्हा आम्ही कुर्ले बनवलेलो. सो आम्ही कुर्ल्यांचं ब्लॉग म्हणजे पूर्ण नाही टाकू गा, पण आम्ही थोडे थोडे गोष्टी तुमका त्याच्यात दाखवतो. सो बघा. हां, आणि मेन म्हणजे साक्षी हा इलेला आमच्याकडे. तर साक्षी इल्यावर आम्ही काय काय मजा केली आहे ती सुद्धा आम्ही तुमका दाखवतो. सो चला बघूया आपण. हाय गाईज, बघा मी साडी घातली आणि अक्षयच्या मावशींच्या घरी आलो आहे. आणि सो आज पण आम्ही इथं खूप एन्जॉय करणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला आज पण मी दाखवणार आहे आम्ही इथे काय काय करणार आहोत ते. इथे अक्षय बसलाय. आम्ही जेव्हा घरी पोचलो ना तेव्हा मी बघतोय तर आमका किचनमध्ये मस्तपैकी ताजे ताजे फिश आणि कुर्ले दिसले. मग मी काय फिश दिसताच मग फिश मॅरिनेट करून घेतलंय आणि कुर्ले जे असत ना ते अक्षयच्या मामींनी बनवले आणि इतके छान बनवलेले ना तुम्हाला मी काय सांगू. सो बघू आपण कशी तिकडे आपण मस्तपैकी मज्जा केली ते. इकडे किचन आहे आणि तिकडे सगळेजण जेवण बनवत आहेत. मी पण आत्ताच हेल्प करून इथे येऊन बसले आहे. सो आणि मी आत्ताच मासे बनवून आणले. मासे थोड्या वेळाने फ्राय करायचे. आता मी मॅरिनेट करून आणले. माझ्या सासरी आली. तिथला ब्लॉगिंग मध्ये हाय आणि बाय शिवाय काय काय नाही, आता जेवण बनवायचं आहे आपलं. सगळेजण जेवण बनवतात. बघा दाखव मामा आले. हा बनवतात. साठा वगैरे बनवतात. साठा वगैरे बनवतात. आमचं तिथे तसलं नसतं. ते सुकट आणि ते सगळे आंब्याचं आम्ही ते असतं. वांगे वगैरे नाही बनवत. नाही, कोकणात नाही बनवत. मी नाही खायचं असतं. त्यांच्याकडं व्हेज नाही मिळत चांगलं एवढं. व्हेजमध्ये ऑप्शन नाही आहेत. नॉनव्हेजमध्ये भरपूर ऑप्शन आहेत. आम्ही असेच बनवतो. डायरेक्ट टाकतो. आम्ही बनवतो. मामी अक्षयच्या मामी आहेत. हे बघा मांजर कोणातरी शोधतंय. जा तिकडे जा तिकडे. तिला माशांचा वास आला ना. आमच्याकडे अशी पेज असते ना, आम्ही तो काय ठेवतो तिकडे. एकदम मस्त वातावरण आणि मी एकदम भारी निवांत अशी बसली होती. मला कोणीच काही काम करू देत नव्हते. इथे मला मामींनी सातारी पद्धतीत खेकड्यांची आमटी कशी बनवतात ते सांगतात बघा. खेकडे भाजून सुद्धा सोडले तर चालते.
कढईत तेल टाकायचं. हां, फ्राय करून सोडायचं. तसं केलं तर नांग्याचा रस्सा वेगळा करायचा का? काय नांग्याचं. अच्छा. आता त्यात खेकडे सोडायचे. पण काय काय असे जरा असले टप्पा चांगले की भाजून घ्यायचे कढईत तेल घालून वाटून आणि मग त्या अशा सोडायचे. तसे चांगले नाही तर शिजून द्यायचे. मसाला वाटायचा आणि बाहेर काढायचे खेकडे. आपण चिकन घालतो आणि मसाला सगळा टाकायचा. गरम मसाला टाकायचा. लसूण खोबरं आलं या सगळ्याची पेस्ट करायची. ती कढईत टाकायची तेल मसाला. नंतर ते खेकडे टाकायचे आणि मीठ वरण टाकून वापरून द्यायचे. असं केलं तसं चिकन. हां सुकं चिकन. खेकडे बनवता बनवताच ना मी आणि मामी खूप छान अशा गप्पा मारत बसलो होतो. त्यांच्याशी बोललं ना की मन अगदी मोकळं होऊन जातं. असं वाटतच नाही की मी सासरी आहे. आणि ते इतक्या समजूतदार आहेत ना, जेणेकरून मला सगळ्या रीती परंपरा खूप व्यवस्थित समजावून टाकतात. कधी काही चुकलं तर कधीही काही म्हणजे असं बोलत नाहीत. असं वाटत नसतं की मी सासरी आहे. आणि त्या खूप प्रेमळ आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा मी सातारा जाते ना, त्यांची मला खूप हेल्प होते सगळ्या गोष्टींसाठी. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मामीनी मला किती छान किती गोडपणे एका प्लेटमध्ये दिले आणि टेस्ट करून घे म्हणाले की कसं झालं आहे. किती छान वाटतं ना की बाबा आपल्याला माहेरसारखी ट्रीटमेंट आपल्या सासरी पण मिळते. कारण मला मम्मी काकी आम्ही मस्त TV बघत बसायचो आणि मध्येच उठून सांगायचे की टेस्ट करून बघ बाळा कसं झालं आहे. सो इथे पण काही चेंज नाही झालं आहे. सो मला खूप छान वाटतं की मला असं सासर मिळालं आहे. कुर्ल्याची आमटी बघा, कुर्ल्याची आमटी. इथे बघा हा तुम्ही नक्की भाकरी बघा कसली खतरनाक पद्धतीने उलटली आहे मामींनी. माझी रिॲक्शन पण बघा. भांड्यात काढले ना त्यामुळे कोण पेणार मसाला. हॅलो गाईज. मग त्यानंतर आम्ही घरी आलो आणि जेवण वगैरे झालं. आम्ही मस्त छान जेवलो. ॲक्च्युली नंतर मला काही फिल्मिंग करता नाही आलं कारण सगळे दादा बहिणी आले होते. बाकी पण पूर्ण फॅमिली मेंबर आले होते. सो मग आमचा वेळ कसा गेला तिथे हे आम्हालाही कळलं नाही. छान अंगणात बसून गप्पा मारल्या, जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लगेच घरी आलो. कारण मामा मामी किंवा मावशी दोन्ही मावश्या होत्या आणि पूर्ण फॅमिली. इतकं छान वाटलं ना मला की असं वाटतं की मी माझ्या इतकं छान सासर मला मिळालं आहे. आणि रोज सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करणे किंवा सगळे लोक जे मला समजून घेतात. अजून पण मी नवीन आहे म्हणण्यापेक्षा इकडचं कल्चर खूप वेगळं आहे आणि आपल्या कोकणातलं पण खूप कल्चर वेगळं आहे. सो ह्या सगळ्या कल्चरमध्ये ते मला ॲडजस्ट करून घेतात आणि यापेक्षा अजून काय भाग्य म्हणावं. त्यानंतर मग आम्ही आमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत कुठेतरी गेलो होतो. सो आम्ही तिथे पण काहीतरी मजा केली. सो ती पण तुम्ही बघा. संकेत पवन पण पाहिजे. सलमानचं नाव नाही तर कुठलं. नाही हा मला पाहिजे. नाही आवाज. बघा इकडे साक्षी चपात्या करते आणि प्रियांका दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं प्रियांका अशी सोफ्यावर बसली. बघा वरमॉनचा कागद आहे हा उडून उडून साक्षीकडेच जातोय. मग अशी खाली गेला परत वरती आला. हाय. आता आम्ही आवरून बसलोय. आमच्या इथे पुण्याला सुट्टीला साक्षी पण आली आहे बघा.
मी पण मस्त आवरून बसले आणि आम्ही आता अक्षयचा वेट करत होतो. इथे छान बसलो होतो. अक्षय पण आलाय बघा. रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्हाला असंच कंटाळा आला म्हणून म्हटलं सहज बाहेर जाऊन येऊया. सो चला भेटूया. तुम्हाला पण मी दाखवते कुठे कुठे आम्ही चाललोय तो. आम्ही आता कोथरूडला आलोय. कोथरूड सिटी प्राईडच्या इथं आलोय. आता अजून काहीच नाही ठरवलंय की आम्हाला करायचं काय. सो मी आता थोडं बघतो इथं काय आम्हाला थोडंफार तरी करण्यासाठी आहे का. साक्षी आणि अक्षय मस्तपैकी काहीतरी गप्पा मारत त्यांचे चालल्यात आणि मी विचार करते की आता काय करायचं. इथे काहीतरी एक इन्स्पायरा म्हणून नवीन आलंय ते आम्ही एक्सप्लोअर करून येतो. बघूया आता तिथे काय काय आहे ते. सो मला हे थोडंसं मिनिसो सारखंच वाटतंय. मिनिसो जसं आहे तसंच आहे हे आय थिंक. हे बघा काय हो आम्ही इथेच असे फिरत होतो. सो आम्हाला कोथरूड सिटी प्राईडला राजा शिवाजी आणि कुठला दुसरा देऊळ बंद मूवी चालू आहे. सो आम्ही आता विचार केला आहे की वेळ वाया घालवल्यापेक्षा आम्हाला राजा शिवाजी मूवी बघायचा होता. सो आम्ही मूवी बघायला चाललो. सर्वांनी सांगा की हे लोकेशन कोणतं आहे पुण्यामधलं. प्लीज कमेंट करा. फायनली आम्ही थिएटरला पोहोचलोय. मस्तपैकी बघा सगळीकडे अशी लोक आहेत. अक्षय साक्षी कसं वाटतंय तुला मूवीला येऊन. चालेल आपण कोणता मूवी बघायला चाललोय. कोणाचा आहे तो मूवी. कोणाचा आहे. चालेल चला मग. हा ठीक आहे चला मग आपण मूवी काहीतरी स्नॅक्स घेऊया आणि आपण जाऊया. 5 मिनिटात आपला मूवी सुरू होतोय. चलो. भुकेलेला माणूस पॉपकॉर्न खातोय मूवी चालू व्हायच्या अगोदर. इकडे बघ काय खाते आता. अजून मूवी चालू नाही झाला तर. त्यानंतर ना माझ्या कोकणातली एक क्लिप राहून गेली होती ती मी पुढे एक अटॅच केली आहे ती बघा. नमस्कार गाईज. आता आम्ही चाललोय सावंतवाडीला. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी आणि अक्षय आता आमच्या मावशीकडे चाललेलो आहे. अक्षय येत आहे बघा. आम्ही आज 2 व्हीलरवर चाललोय आणि सध्या इकडे कोकणात म्हणजे कुडाला आणि पाटामध्ये पेट्रोल मिळत नाहीये. आता बघते जाऊन की सावंतवाडीमध्ये तरी पेट्रोल मिळतंय का. सो बघूया. ती बघा रेडी झाली मावशीच्या घरी जायला. मी माझ्या आजीच्या घरी म्हणजे मम्मीच्या घरी जाऊन पोचले. मी तिला मामाही म्हणते प्रेमाने. कशी असा मी हा पूर्ण वीक म्हणजे थोडाफार एन्जॉय केला. एवढेसेच माझ्याकडे क्लिप्स होते. सो त्याच्यात पण काय काय म्हणजे आम्ही केलं ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो यापुढे मी नक्की प्रयत्न करेन की सर्व गोष्टींचं फिल्मिंग मला करता यावं आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते नक्कीच. सो आता मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायला आले आहे की तुम्ही सगळ्यांनी माझे ब्लॉग्स बघताय आणि यापुढे पण नेहमी सगळ्यांनी असेच ब्लॉग बघत राहा. सगळ्यांनी मला सबस्क्राईब करा. कोकण कन्या मालवणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. बाय.